टॉपरचे विद्यार्थी कसा पेपर सोडवतात? त्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे पडतात? माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती? चला तर मग आज जाणून घेऊया की टॉपरचे विद्यार्थी इंग्रजीचा पेपर कसा सोडवतात, जेणेकरून एकही मार्क आपला कटणार नाही. चला तर जाणून घेऊया त्या ट्रिक्स जे की टॉपर्स करत असतात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी. टॉपरच्या विद्यार्थ्यांसारखा पेपर जर सोडवायचा असेल तर पहिली महत्त्वाची टीप लक्षात घ्या आणि ती म्हणजे 1, 2, 3 या पद्धतीनं आपल्याला 3 मार्जिन सोडणं गरजेचं आहे. आता का? तर त्यासाठी जसं तुम्हाला इथं दिसत असेल चेक केलेले आन्सर शीट, हे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला एक्झामिनर या पद्धतीनं ह्या पहिल्या मार्जिनमध्ये देतात. त्यानंतर दुसरी आणि तिसरी मार्जिन आपल्याला नंबर लिहिण्यासाठी, आपल्या प्रश्नांचे जे क्रमांक असतात ते लिहिण्यासाठी, त्याहीपेक्षा सगळ्यात उपक्रमांक जे असतात रोमन लिपीत दिलेले 1, 2 ते आपण तिसऱ्या मार्जिनमध्ये लिहायला हवेत. या पद्धतीनं पेपर खूप सुटसुटीत दिसतो. त्यानंतर दुसरी टीप अशी आहे, पहा की तुम्ही जे काही प्रश्नांचं उत्तर लिहाल, लँग्वेज स्टडीमधला हा सेक्शन फर्स्ट आहे, त्याचे उत्तर असे एकाखाली एक लिहा. एक्झामिनरला तपासायला जितका त्रास कमी होईल तेवढे तुमचे मार्क्स तुम्हाला जास्तीचे मिळत राहतात. म्हणजे तो इथे 1.5 जरी देणार असेल एखाद्या कारणाने तर तो इथं बरोबर 2 टाकेल. सो अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा फायदा होतो. याच पद्धतीनं बघा दुसरी महत्त्वाची टीप आहे पुढची, ती म्हणजे तुम्हाला या पद्धतीनं एक एक लाईन्स सुरुवातीला त्या सोडून द्या. तुम्ही इथं मारलेले दिसतील तुम्हाला, पण पहिला पूर्ण क्वेश्चन होईपर्यंत फक्त लाईन अशी ब्लँक सोडायची आणि पूर्ण क्वेश्चन पेपर झाल्यावर अशा पद्धतीनं रेषा ह्या मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे एक एक बीट झाल्याच्या नंतर एक एक लाईन या पद्धतीनं मारायची आहे. ती कुठपर्यंत मारायची आहे हे पण पहा. याला काही मार्क्स नसतात, परंतु या पद्धतीनं जर लिहिलं तर तुमचा पेपर जो आहे तो अतिशय उत्कृष्ट दिसतो. त्याच पद्धतीनं इथं चौथं बीट दिलेलं आहे पहा. याच्यामध्ये तुम्हाला 4 शब्द लिहायचे असतात. एक कंपाऊंड वर्ड दिलेला असतो, 4 शब्द लिहा. तर हे 4 शब्द सुद्धा असे एकाखाली एक लिहायचे आहेत, जसे मी खाली दाखवलेले आहेत. मी दोन्ही पर्याय दाखवलेले आहेत. विद्यार्थी असं पण लिहितात आणि असं लिहिणं अधिक चांगलं. सो या पद्धतीपेक्षा ही जी मेथड आहे ती फॉलो करा. एकाच्या खाली एक या पद्धतीनं 4 शब्द लिहा आणि नेहमीच 4 पेक्षा जास्तीचा शब्द लिहा. 5, 6 म्हणजे किमान 2 शब्द तरी एक्स्ट्राचे जरूर सोडवा. म्हणजे एखादं स्पेलिंग जरी तुमचं एखाद्या वेळेस अनावधानाने लिहायचं राहिलं तर तुमचा मार्क कटत नाही. आता पहा इथं महत्त्वाची टीप असणार आहे की तुम्हाला या पद्धतीनं जसे त्यांनी डायग्राममध्ये आपल्याला वेब दिलेल्या आहेत, म्हणजे इथं चौकोन दिलेला आहे तर तुम्ही पण चौकोन काढा. जर तुम्हाला इथं गोलमध्ये दिलं असेल तर तुम्हीही गोल काढा. आणि इथे पण बघा तुम्ही, इथे तुम्हाला 6 शब्द लिहिलेले दिसतील. हा एक तर त्यांनी दिलेला असतो, त्याच्यानंतर इकडचे 3 आणि पलीकडे 3 असे 6 लिहिलेले आहेत. तर 2 एक्स्ट्रा शब्द नेहमीच लिहित चला. इथे क्वेश्चन 6 जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक वर्ड चेन तयार करायची आहे. ती वर्ड चेन या पद्धतीनं जरूर लिहा आणि इथे सुद्धा एक्स्ट्राचा 1 किंवा 2 शब्द जरूर लिहिले पाहिजेत. तशाच प्रकारे बघा तुम्हाला लाईन्सची ती सूचना मी सांगितली, त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं अंडरलाईन केलेलं दिसेल. मेन पॉईंट्स जे आहेत किंवा रिकाम्या जागा असतील तर त्या तुम्हाला या पद्धतीनं वेगळ्या शाईने अंडरलाईन करायच्या आहेत. म्हणजे तुमचा एकही मार्क कटत नाही. शिवाय बघा तुम्हाला कुठेही मिस्टेक दिसणार नाही. सो कुठल्याही प्रकारच्या मिस्टेक्स बिलकुल करू नका. पण आता या पद्धतीनं कुठलीही खाडाखोड न करता, बघा खाडाखोड करायच्या नाही आहेत. सो कुठलीही खाडाखोड न करता तुम्हाला हे उत्तर लिहायचे आहेत. मेन लाईन जे असतील, मेन पॉईंट जे असतील त्याला अशा पद्धतीनं वेगळ्या पेनने अंडरलाईन करायचं आहे. तुम्ही निळ्या पेननं लिहिलं असेल तर काळ्या पेननं तुम्ही अंडरलाईन करा आणि पेन्सिल वापरू नका. पेन्सिल वापरली तर लिहित असताना आपला हात ह्या पेन्सिलच्या लिहिलेल्या भागावर जातो आणि तुमचा पेपर काळा दिसायला लागतो. सो पेन्सिल वापरू नका. ट्रू फॉल्सचे आन्सर पहा. या पद्धतीनं 1 लाईन सोडून व्यवस्थित लिहिलेली आहे. तुम्हाला वेळ जर मिळाला तर याच्यामध्ये एक एक लाईन आपण जी सोडलेली आहे तिथे आपण रेषा मारून घेऊ शकतो. मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की 3 तासाचा पेपर 2 तासात कसा होतो, तर तो जरूर पहा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपला पेपर खूप कमी वेळेत होऊ शकत असतो आणि इंग्लिशचा पेपर खूप लवकर होऊ शकतो. तो पेपर कसा सोडवायचा त्याच्या टिप्स जरूर पहा माझ्या व्हिडिओमध्ये आणि मग तुम्हाला भरपूर वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ह्या रेषा नंतर सहज मारू शकता. त्याच
त्याचबरोबर तुम्हाला इथे दिसेल पहा, इथे पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चनचा आन्सर लिहिलेलं आहे. किती मोठं आहे हे लक्षात घ्या. 6 ते 8 ओळीमध्ये हे आन्सर जरूर लिहा. इथे तुम्हाला एकाच पॅरेग्राफमध्ये ते लिहिलेलं दिसेल. सो इथे तुम्ही 2 पॅरेग्राफमध्ये आन्सर लिहिलं तर अजून जास्त चांगलं होईल. सो एक पॅरेग्राफ किंवा कमीत कमी 2 पॅरेग्राफमध्ये आणि थोडंसं लॉंग दिसलं पाहिजे आणि झालं पाहिजे, म्हणजे 6 ते 8 ओळीमध्ये याचा आन्सर लिहा. मेन पॉईंट्सला अंडरलाईन करायला विसरू नका. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या 3 मार्जिन स्पष्टपणे दिसत असतील असाच पेपर लिहा. आदर्श विद्यार्थी, टॉपर्सचे विद्यार्थी असाच पेपर लिहितात. सो इथे तुम्हाला वेब डायग्रामची तर सूचना कळाली. आता इथे ह्या जोड्या आहेत पहा, जोड्याचा प्रश्न आहे. सो जोड्याची उत्तरे याच पद्धतीनं लिहा. ए साईड पूर्ण लिहून घ्या आणि बीचे जे आन्सर आहेत ते याच्याच पुढे आन्सर डॅश देऊन लिहा. अपोजिट वर्ड्स असतील तर डॅशच्या ठिकाणी तुम्ही इथं क्रॉसचं चिन्ह देऊ शकता, परंतु आन्सर याच मेथडनी लिहा. अंडरलाईन करायला विसरू नका. नवीन क्वेश्चन नवीन पानावर लिहायचा असतो, ही एक महत्त्वाची सूचना आहे. बघा क्वेश्चन 3A सुरू झालाय, म्हणजे हा नवीन क्वेश्चन आहे, तो नवीन पानावरच लिहायचा आहे. मागे जरी जागा राहिली असेल पेजवर तरी सुद्धा तो नवीन पानावरच सुरू करायचा असतो. सो पहा, इथे मी तुम्हाला डबल लाईन्स अंडरलाईन करून दाखवलेल्या आहेत. तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ असेल थोडासा राहिलेला, मी सांगितल्याप्रमाणे 3च्या ऐवजी 2.5 तासात जर पेपर झालेला असेल तुमचा, तर तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही एक लाईनच्या ऐवजी अशा अंडरलाईन करण्यासाठी डबल लाईन्ससुद्धा मारू शकता. त्या अधिक जास्त चांगल्या दिसतात. पण सेम कलरच्या पेना अजिबातच वापरू नका, नाहीतर अंडरलाईन केलेल्या ओळखू येतच नाहीत. अजून एक महत्त्वाची सूचना, इथं बघा कसे बॉक्स केलेले दिसतील तुम्हाला. काही वेळेस तुमचं आन्सर मोठं असतं तेव्हा तुम्हाला बॉक्स करावे लागतात आणि हे बॉक्स मोठे म्हणजे किती मोठे करावे त्याचा अंदाजा येत नाही. तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला, तर कुठली तरी एक बाजू जी आहे तर ती आपण ड्रॉ करायची नाही आणि तुम्हाला किती लांब लिहायचं आहे त्यानुसार पुढची लाईन जी आहे ती नंतर ड्रॉ करायची. म्हणजे एक साईडचा बॉक्स जो आहे तो नंतर बंद करायचा, म्हणजे आपला वेळ जात नाही आणि आपले आन्सर जे आहेत ते सुंदर दिसतात, बॉक्स पण छान दिसतात. बघा इथे कशा पद्धतीनं अगदी सुंदर बॉक्स दिसत आहेत. हे या पद्धतीनं जर लिहिलं तर कोण म्हणतं की याचे मार्क्स कुणाला काटावेसे वाटतील. ओके. ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम पहा कशा पद्धतीनं लिहिलेले आहे. त्यांनी दिलेले जे पॉईंट्स आहेत अशा पद्धतीनं चौकटीमध्ये लिहिलेले आहेत आणि त्याच्या पुढे त्याचं आन्सर लिहिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मेन पॉईंटला सुद्धा आपल्याला अंडरलाईन केलेलं आहे आणि हे जे त्यांनी दिलेले पॉईंट्स आहेत त्याला आपण बॉक्स केलेला आहे. ही एक पद्धत आहे ॲप्रिसिएशन लिहिण्याची. आणखी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते जे की आदर्श आणि टॉपर विद्यार्थी वापरत असतात. बघा या पद्धतीनं जर ॲप्रिसिएशन लिहिताना तुम्ही बघा इथे फरक स्पष्ट करासारखे आपण 2 बॉक्स केलेले आहेत. एका बॉक्समध्ये त्यांचे दिलेले पॉईंट्स लिहिलेले आहेत आणि त्याची उत्तरं आपण दुसऱ्या बॉक्समध्ये लिहिलेली आहेत. सो या पद्धतीनं जरी लिहिलं तुम्ही आन्सर तर टॉपरच्या विद्यार्थ्यांसारखा मार्क अजिबातच कटणार नाही आणि तुम्हाला बघा पैकीच्या पैकी मार्क्स पडतील, जसे तुम्हाला इथं दिसतील. पैकीच्या पैकी 5 पैकी 5 मार्क ॲप्रिसिएशनला पडलेले तुम्हाला दिसून येतील. टॉपरचे विद्यार्थी पहा समरी रायटिंग कशा पद्धतीनं लिहितात. समरी रायटिंग ही या पद्धतीनं पहा तुम्हाला दिसेल एका बॉक्समध्ये लिहिलेली आहे, म्हणजे जेवढी लिहिली त्याला पूर्णपणे बॉक्स केलेला तुम्हाला दिसेल. सो याच पद्धतीनं बॉक्समध्ये जरूर लिहा आणि इथे तुम्ही मेन पॉईंटला अंडरलाईन सुद्धा करू शकता. इथे टायटल द्यायला अजिबात विसरायचं नाही. पहा टॉपर्सच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं लेटर कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. फॉर्मॅट विसरायचा नाही. जसं सगळीकडे इथं तुम्हाला 1 लाईन ब्लँक सोडलेल्या दिसतील, सो तुम्हाला फॉर्मॅटमध्ये जशा आणि जिथे सांगितलेले आहेत तशा पद्धतीच्या 1 लाईन सोडायच्या. मेन पॉईंट जे आहेत ते या पद्धतीनं अंडरलाईन करायचे आहेत. टॉपर विद्यार्थी नेहमी अंडरलाईन करतात, ते विसरत नाहीत. आणि लेटरसारख्या गोष्टीत जर म्हटलं तर टॉपर विद्यार्थी हे लेटर जे आहे ते 4 ते 5 पॅरेग्राफमध्ये लिहितात, जसं की मी तुम्हाला इथे दाखवेल. पहा हा त्यांचा 4था पॅरेग्राफ आणि हा 5वा पॅरेग्राफ आणि हा त्याचा एंड लेटरचा. सो या पद्धतीनं 4 ते 5 पॅरेग्राफ, 5 जरी नाही लिहिता आले किमान 4 तरी पॅरेग्राफ जरूर करा, म्हणजे तुमचा आन्सर बिलकुल छान येईल आणि एक्झामिनर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देईल. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचनासुद्धा वापराव्या लागतात. इन डिटेलमध्ये याचा व्हिडिओ, सगळे रायटिंग स्किलचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून मार्क अजिबात कटणार नाहीत. तर त्यासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, जे की सर्व टॉपर्सचे विद्यार्थी करत असतात.
स्पीच रायटिंग दिसते तुम्हाला. कुठल्याही प्रकारचे रायटिंग स्किलचे क्वेश्चन सोडवत असताना पहा, हेडिंग द्या, हेडिंगला डबल अंडरलाईन करायची आहे किंवा या पद्धतीनं बॉक्स करू शकता. जर तुम्ही बॉक्स नाही केला तर याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. या पद्धतीनं टॉपरचे विद्यार्थी लिहित असतात. त्याचबरोबर अंडरलाईन तर करणं आहे आणि हे उत्तरसुद्धा कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. मेन पॉईंट अंडरलाईन नक्की करा. वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना वापरा जेणेकरून की अगदी एकसारखा पद्धतीचं एकाच साच्याचं उत्तर तुमचं वाटलं नाही पाहिजे. सो त्यासाठी एखादं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य, एखादं एक्सक्लामेटरीचं वाक्य, असे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस थोडेफार दिसतील, व्हरायटी दिसेल, या पद्धतीनं उत्तर लिहा जे की टॉपरचे विद्यार्थी करतात. क्वेश्चन नंबर 6A याच्यामध्ये नेहमीच वर्बल टू नॉन वर्बलचा क्वेश्चन सोडवायचा, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स पडतात. बघा, म्हणजे इथे काय केलेलं असतं, एक पॅसेज देतात आणि अशा प्रकारे एखादा डायग्राम दिलेला असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीचं उत्तर हे लिहायचं असतं. इथे जास्त मार्क्स पडतात, त्यामुळे टॉपरचे विद्यार्थी हाच क्वेश्चन सोडवतात. तुम्हीही हाच सोडवा. इथे एकही मार्क कटत नाही, कटण्याचे चान्सेस अगदीच कमी असतात. आणि क्वेश्चन नंबर लिहायला कुठेही विसरायचं नाही. सेक्शन लास्ट ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशन विचारलेलं असतं बघा, याच्यामध्ये शब्द या पद्धतीनं जरूर शब्द लिहा. गिवन वर्ड्स जे असतात ते शब्द लिहायचे आणि त्याच्या पुढे त्याचं उत्तर लिहायचं. इथे सुद्धा वाक्य दिलेली आहेत आणि इथं तुमच्या लक्षात येईल की इथं पण संपूर्ण 6ला 6 लिहिलेली आहे. तिथे आपल्याला 4च लिहायची असतात, पण जसं मी सुरुवातीपासून सांगते 1 किंवा 2 शब्द जास्तीचे जरूर लिहा, एक्स्ट्रा सोडवा. सो इथे पण एक्स्ट्रा 2 बीट लिहायचे आहेत. इथे पण एक्स्ट्रा बीट सोडवलेलं तुम्हाला दिसेल. याच पद्धतीनं मध्ये एक एक ओळ सोडून आणि त्या सगळ्या रेषा सगळ्यात शेवटी मारायच्या आहेत. फक्त लिहिताना रेषा सोडत जायचं आहे आणि वेळ मिळाल्यानंतर त्यानुसार 1 किंवा 2 रेषा मधल्या बीट्सला मारायच्या असतात. सो आशा करते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो की तुम्हाला लक्षात आले असेल की टॉपरचे विद्यार्थी कसं लिहितात की ज्यामुळे त्यांचा एकही मार्क कटत नाही. आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओज सुद्धा जरूर पहा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनचं बटन दाबा आणि हो शेअर करायला विसरू नका, कारण यासारखे अनेक व्हिडिओ अजून सुद्धा येणार आहेत. यापूर्वीचे सुद्धा आपले 701 व्हिडिओज आहेत 10वीच्या इंग्लिश ग्रामर रायटिंग स्किल्स सर्व संबंधित. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.